आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या आमदार मंदा म्हात्रे आहेत. मॅडम, तुमच्या या पंचवार्षिकमध्ये आमदारकीला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. समाधानी आहात का? काय कामं केलेली आहेत मतदारसंघामध्ये 1 वर्षामध्ये, काय सांगा? महाराष्ट्रात जर समाधानी कोण असेल तर बेलापूर मतदारसंघाची भाजप आमदार मंदा म्हात्रे आहे. या वर्षभरामध्ये माझी जितकी कामं झाली, पहिले म्हणजे महाराष्ट्रात 12 वर्षाचा रखडलेला प्रश्न महाराष्ट्र भवन, याच्या बांधकामाची सुरुवात झालेली आहे. दुसरा, कोविड काळामध्ये हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज याचं टेंडर झालेलं आहे. त्याचं आता भूमिपूजन आहे या आचारसंहितेच्या अगोदर. स्मार्ट विलेज जे मी बनवायला घेतलं ते आता तयार होत आहे. दिवाळीपर्यंत त्याचं लोकार्पण सोहळा होईल. अशी जेटी विजन आहे. मरीना आणलाय. मरीना हा महाराष्ट्रातला पहिला आणि देशातला दुसरा मरीना हा आता सुरू झालेलं आहे काम. आणि शौचालय आहेत, व्यायामशाळा आहे, धर्मशाळा आहेत, शाळा आहेत, अशी अनेक कामं. म्हणजे आता 20 कामाची माझी सुरुवात आहे. 20 कामाचं लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि 20 कामं सुरू आहेत. आणि मी पूर्ण समाधानी आहे. माझा मतदारसंघ समाधानी आहे. आणि येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये कचरा मुक्त म्हणून विजेचा जो प्रकल्प आम्ही आणलेला आहे त्याचं सुद्धा आता माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार आहे, त्यावेळी नवी मुंबई कचरा मुक्त असावी त्याचंही उद्घाटन होणार आहे. तर बरेचसे प्रकल्प माझ्या मतदारसंघात मी आणलेले आहेत. सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि आमची जनता खूप खुश आहे. आता निधीच्या संदर्भात जर विचारायचं गेलं, पुढल्या आगामी काळामध्ये कशा प्रकारचा निधी तुमच्या मतदारसंघामध्ये प्राप्त होणार आहे, त्याचं काम कशा प्रकारचं म्हणजे लोकांसाठी होणार आहे, काय प्रकल्प घेऊन येत आहेत आगामी? आता 20 कोटी मला दिलेले आहेत. त्या 20 कोटीतून बेलापूर मतदारसंघातलं बेलापूर गाव, जसं स्मार्ट विलेज आम्ही दिवाळा गाव केलं. शाळा असेल, मंदिरं असतील, लायब्ररी असेल, व्यायामशाळा असेल, सगळं रस्ते, लाईट, पाणी, वीज, सोलर, त्याचप्रमाणे आता 20 कोटी बेलापूर गावाला साठी मी सगळं तलावाचं सुशोभीकरण, मार्केट, फिश मार्केट, भाजी मार्केट, लायब्ररी, सेंट्रल लायब्ररी, सगळ्या असं 20 कोटी मला मिळाले. आणि आमच्याकडे महानगरपालिका सक्षम आहे, तेही आम्हाला पैसे देतात. त्याच्यामुळे येणाऱ्या वर्षभरामध्ये अनेक योजना आहेत, नवीन नवीन योजना. त्याच्यानंतर बटरफ्लाय गार्डन मी मोठं 12 एकर मध्ये बनवते. लोकांना श्वास घ्यायला मिळाला पाहिजे. अनेक योजना आहे. जेटी विजन आहे. तुम्ही समाधान व्यक्त करताय, परंतु काल रोहित पवारांनी असं म्हटलंय की त्यांनी एक आरोप केलाय की देशामध्ये महिलांमध्ये जे विनयभंग असतील किंवा क्राईम रेट महाराष्ट्राचा वाढलेला आहे, त्यात करून महिलांच्या विनयभंगाचा क्रमांक पाहिला तर 2 नंबरचे. कसं बघताय? मला त्यांना एकच विचारायचं, रोहित पवारांना. मी त्याच पार्टीत होती. आपल्याला माहिती आहे, आर आबा होते होम मिनिस्टर, त्यांच्यावर मी काम केलेलं आहे. या सभागृहात सुद्धा मी वरिष्ठ सभागृहाची राष्ट्रवादीतून 6 वर्ष सदस्य होती. तेव्हा विनयभंग झाले नाहीत का? तेव्हा बलात्कार झाले नाहीत का? आता आमचे जे होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री आहेत तेव्हा भाऊ देवेंद्र फडणवीस प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगतात. पूर्वी गुन्हे नोंद होत नव्हते. परत मी एकदा सांगते, आता गुन्हे नोंद होतात म्हणून ते दिसण्यात येतात, ते मीडियापर्यंत येतात आणि मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्याच्यावर बोलत असतो. पण तसं होऊ नये असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं. त्याच्यामुळे केंद्रात आता कायदा होत आहे आणि त्या कायद्यातून अशी वचक आणि दहशत बसेल की समोरचा माणूस विनयभंग करताना किंवा बलात्कार करताना 10 वेळा विचार करेल. आणि अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न आहे, बिबट्याला पकडण्यासाठी त्या बिबट्याचं म्हणजे शेळ्या सोडण्याचा निर्णय वनमंत्र्यांनी घेतला, त्या निर्णयाकडे कसं बघताय? मला असं वाटतं, शेळ्या सोडणं हा आत्ताचा पर्याय असू शकतो, पण त्यांना कायमस्वरूपी जर खाद्य द्यायचं असेल तर त्यांचं खाद्यामध्ये आपण वाढ केली पाहिजे. बिबट्या काय खायचं? पूर्वी हरण मारून खायचे. त्याच्यात वेगवेगळे प्राणी जे असायचे त्यांना ते पकडून धरून मारत होते. त्यांची संख्या वाढवली पाहिजे. ती चेन जर तुम्ही वाढवली, मला सांगा 1 कोटी शेळ्या आणणार कुठून तुम्ही? किंवा दाखवणार 1 कोटी, देणार किती त्यांना खायला? आज त्या जंगलात आपण जाऊन इमारती बांधतो, जंगल तोड करतो.
मग ते आपल्याकडे येणार मनुष्य वस्तीत. बरोबर. वनमंत्र्यांची संकल्पनाच मांडली, त्या संकल्पनेला तुम्ही काय म्हणाल? एक त्यांची संकल्पना चांगली आहे, कारण त्यांनी आता तात्पुरती बकरा उपाय दिलेला आहे आणि ते योग्य आहे. कारण आता त्यांना काहीतरी खायला पाहिजे ना, तर ते वस्तीत येऊन माणसं, मुलं, महिला उचलून नेतात आहेत. पण माझं असं त्यांना आणखीन सांगणं आहे की त्यांचं खाद्य ते वाढवा, त्यांची चैन वाढवा, तुम्ही त्यांची उत्पत्ती वाढवा. कशा पद्धतीने त्यांना ते खाद्य त्यांना जंगलातच मिळेल, त्यांना जंगलात पाणी मिळेल, त्यांची व्यवस्था होईल. पिंजरे लावून काही होणार नाहीये. ते तात्पुरती ते उपाययोजना ठीक आहे, बकरे देणं सुद्धा, पण एवढे बकरे आपण आणणार कुठे? बरोबर. तर आपल्याला त्यांचं खाद्य वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होत्या भारतीय जनता पार्टीचे आमदार मंदा म्हात्रे. मी गुणवंत दांगड, DRN न्यूज, नागपूर.